अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशन अंक नंबर 12, वर्ष 3, अंक 4 यात आपण आद्य शंकराचार्य विरचित वैराग्य पंचकम आपण म्हणत आहोत. काल आपण 202 श्लोकापर्यंत आलो होतो. आज पुढे दक्षिण उत्तर मारुत मेरू जैसा पांडू सुता तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थो जो माधुर्ये चंद्रिका सरिती राया रंका तैसा जो सकळिका भूता समू आगविया जगा एक सैद्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती जो सभाय संग सांडोनिया लाग एकाकी असे अंग अंगी सुनी जो निंदेत नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे येऊ जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानू करुणी एके पाती विचरे प्राणवृत्ती जनी जवनी साच लटिके दोन्ही न बोलता जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायेना जो यथा लाभेन लोक तोखे अलाभेन पारुखे पाऊसे वीण न सुखे समुद्र जैसा आणि वायुसी एके ठाई विडार जैसे नाही तैसा न दरीत कै आश्रय जो आगवाची आकाश स्थिती जेथी वायुसी नित्य वस्ती तेची जगती विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माता मुकुट करी उत्तमासी मस्तक खालविजे हे काम कौतुक परी मानू करती तिन्ही लोक पायोनिया तरी श्रद्धा वस्तूसी आदरू करिता जाणजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे या लागी हे नांदे या लागी हे नोहे म्हणितले रमानाचे किंवा अर्जुना मी वाहे श्री तया ते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती विगाला भक्तीपंथी जगा जेतू कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी ती की जळाची परी तळवटू घे म्हणून गा नमस्कारू तया ते आमय माता मुकुट करू तयाची तात धरू हृदयी आम्ही तयाची या गुणांची लेणी लवू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही येऊ तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुती मध्ये डोळे हातीचे नीला कवळे पूजू तया ते दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंग वया लागुनी तयाचे अंग तया संगाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपमू तेने श्यामा मैत्र येत काय असे विचित्र परी तया ते चरित्र ऐकती जे ते ही प्राणापरी ते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसिती जो हा अर्जुन साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योगू समस्त योगरूप त्या मी प्रीती करी का म्हणे चिरचाधरी एवढी थोरी जया सीतांचे तू इथे हे गोष्टी रम्य श्री अमृतधारा धर्म्य करीती प्रतीती गम्य ऐकोनी जे तैसेची श्रद्धेची आदरे जयाचे डावी विस्तारे तैसेची श्रद्धेची आवरे जगाचे ज्या स्थितीचे
ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करती प्रचिती गम्य ऐकोनी जे तैसेची श्रद्धेचे आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया वारे जे अनुष्ठिती परिनिरूपिणी जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी कवी घेती जे पै पार्था गा जगी तेची भक्त तेची योगी हेची सर्वस्व त्या लागी अखंड गज अखंड मज मद ते तीर्थ ते क्षेत्रु जगीतेची पवित्र भक्तिकथेची मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाचुनी आन गोमटे नाही तया ते आम्हा व्यसन ते आमचे निधी विधान किंबहुनात समाधान ते मिळती प्रेमळाची वार्ता पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पांडू सुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजनादे तेने जगदादिकेंचे बोलले मुकुंदे संजयी म्हणे. त्याला कोणत्याही प्राण्याचा द्वेष करायचा ठाऊकच नसते आणि चैतन्य स्वरूपाप्रमाणे त्याच्या ठिकाणी आपला आणि परका ही भावना नसते. उत्तमाचा अंगीकार किंवा अधमाचा तिरस्कार करणे हे पृथ्वीच्या ठिकाणी नाही. तसा तो वागतो. प्राणवायू जसा राजाला जिवंत ठेवीन आणि रंकाला वगळीन असे म्हणत नाही त्याचप्रमाणे सर्वावर त्याची सारखीच कृपा असते. किंवा पाणी जसे गायीचीच तृषा शांत करते आणि वाघाला विष बनवून मारून टाकते असे होत नाही. त्याप्रमाणे सर्व भूते एकाचीच आहेत अशा भावनेने तो सर्वांवरच प्रेम करून त्यांना आधार देतो. त्याच्या ठिकाणी मीपणाची वार्ताही नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही. सुखदुःखाची तो पर्वा कधीही राखत नाही. तर सहिष्णूच्या बाबतीत पृथ्वीची बरोबरी तो करतो. संतोष हा तर पुत्राप्रमाणे त्याच्या मांडीवर खेळत असतो. वर्षाकाळ नसताही जसा सागर पाण्याने सदोदित भरलेला असतो त्याप्रमाणे विशेष कारण नसताही तो नित्य संतुष्ट असतो. त्याचा स्वभाव करारी असल्यामुळे तो कधी निश्चयापासून ढळत नाही आणि आपले मन नेहमी ताब्यात ठेवतो. त्यांच्या हृदय मंदिरात जीव आणि परमात्मा दोन्ही एकासनावर विराजमान असतात. अशा रीतीने संपूर्ण योगेश्वर्य भोगीत असूनही माझ्या ठिकाणी आपली मनबुद्धी त्याने अर्पण केलेली असते. आत बाहेर योग समृद्ध होऊनही निश्चिम प्रेम करतो म्हणून त्यालाच भक्त मुक्त आणि योगी म्हणावे. पतीला ज्याप्रमाणे स्त्री त्याप्रमाणे तो मला प्रिय वाटतो एवढेच काय पण तो माझ्या जीवा इतका मला आवडतो. ही उपमा देखील गौणच ठरेल. कारण आपल्याला अतिप्रिय असलेल्याबद्दल बोलू लागले म्हणजे माणसाला भुरळ पडते. बोलून न दाखविता येण्यासारख्या गोष्टीही तो प्रेमाखातर बोलू लागतो. म्हणून आम्ही ही उपमा घेऊन सांगण्याच्या भरीत पडलो. वास्तविक पाहता ते प्रेम कधी वर्णन करता येईल काय. पण अर्जुना एवढे मात्र खरे की प्रेमळाच्या गोष्टी सांगताना आपल्या हृदयातील प्रेम दुणावले आणि त्यातूनही क्वचित तुझ्यासारखा प्रेमळ मिळाला म्हणजे तर त्या गोडीला काही उपमाच नाही.